नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायचा आहे मिरचीचा ठेचा एक नवीन पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आता आपल्याला बघून घ्यायचं आहे। अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण आता इथं बघून घेऊ। ठेचा बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे आधीच भाजून ठेवलेले होते आणि इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि धुवून त्यांना चिरून चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। इथे गॅस चालू करून घेतलेला आहे, कढाई ठेवून घेतलेली, 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे, अर्धा स्पून राई टाकून घेतलेली, अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे, 1 कांदा कापलेला टाकून घेतलेला आहे। आता त्याला परतून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, टाकून घ्यायची आहे, मिरच्या चॉप केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने हे टाकल्यानंतर चांगलं कलसून घ्यायचं आहे। 2 स्पून इथं मीठ टाकून घेतलेलं आहे, हिंग टाकून घेतलं आहे अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतली गरजेनुसार ती क्रश करून टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। जे शेंगदाणे मी भाजलेले होते त्यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। त्या शेंगदाण्यांमध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून अशा पद्धतीने कूट बनवून घेतलेलं आहे। आता हे कूट त्या मिरच्यांच्या याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा पाणीचा वरून उतडा देऊन घ्यायचा आहे, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता ही मिरच्यांचा ठेचा इथं कंप्लीट झालेला आहे। अशा पद्धतीने मी ठेचा बनवलेला आहे, खूप छान ठेचा आलेला आहे। आपण हे करून बघा, रेसिपी कशी आली ती कमेंट